जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण. श्रीराम समर्थ. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक पहिला स्तवन नाम. स्तवन कोणाचे करावे? स्तवन भगवंताचे करावे. आणि कसे करावे? अखंड नामस्मरण असावे. समर्थांनी 17व्या दशकामध्ये असलेला एक उत्तमाचा समास अजपा निरूपण नाम आणि त्याच्या पहिल्या ओवीमध्ये सांगितलं. 21 सहस्त्र सासे जपा, नेमून गेली ते अजपा, विचार पाहता सोपा सकळ काही. एका दिवसामध्ये 21,600 वेळा तुम्ही आम्ही श्वासोश्वास करतो आणि तेव्हा आपल्याला भगवंताचं स्तवनच करायचं आहे. पण तुम्ही आम्ही स्तवन केलं कोणाचं? बघा ना, स्तवन आपण त्यांचं केलं आपला काहीतरी वैयक्तिक फायदा व्हावा, आपलं एखादं काम निघावं म्हणून आपण गावात चौकात द्वैतातली आपण स्तवन करत बसलो, गुणगान गात बसलो. तुमच्याशिवाय यावर्षी सरपंच होऊच शकत नाही. ह्या आमदारकीसाठी तुम्हीच, बाकी कोण नाही. काय काय आपण बघा ना, गावातल्या चौकात, गावातल्या पारावर, चावडीवर बसून काय काय गप्पा ठोकल्या बघा, ऐका. मग स्तवन कोणाचं करायचं हे कळालंच नव्हतं. जेव्हा श्री समर्थ बैठकीमध्ये बसलो तेव्हा कळालं, स्तवन भगवंताचे करावे, अखंड नामस्मरण करावे. बघा, दळिता कांडिता गायीण मी तुझं अनंता. मग त्या अनंताला गायण्यासाठी दळताना, कांडताना, कुटताना, निवडताना, पाकडताना, नांगरताना, खुरपताना, बसताना, उठताना, बरोबर आहे का, अखंड नामस्मरण आणि अखंड स्तवनच केलं पाहिजे. संत मंडळींनी हेच सांगितलं हो आपल्याला. अखंड स्तवन झालं. अहो त्याशिवाय काय, जनाबाईच्या गोवऱ्या लावण्यासाठी, जनाबाईचं जातं ओढण्यासाठी पांडुरंग येतो का? बरोबर आहे का? चोख्या मेळ्याची गुरं राखली की नाही? मग अखंड स्तवन होतो अंतरी. प्रत्येक श्वासाबरोबर सांगण्याचं उद्दिष्ट एकच आहे. समर्थांनी काय सांगितलं? 17वा दशक 5वा समास आणि पहिली ओवी काय सांगते? 21 सहस्त्र सासे जपा, नेमून गेली ते अजपा. अजपा जप करायचाच नव्हता. जप करायचाच नव्हता. अजपा नावाप्रमाणे अजपा, जपूच नको. फक्त जाणिवेमध्ये राहायचं होतं. तुम्ही आम्ही जाणिवेमध्ये होतो का? श्री समर्थ बैठकीमध्ये आलो आणि मग जाणीव उभा राहिली. नाहीतर तुम्ही आम्ही नेमतेच होतो, द्वैतामध्ये नेमतेच होतो. कळालंच नव्हतं. अंतरी हाय कोण? अध्यात्म म्हणजे काय? आतमध्ये काय? श्वास आहे, श्वासामध्ये प्राण आहे, प्राणामध्ये ऊर्जा आहे, ऊर्जा देणारा कोण आहे ही ओळखच नव्हती, जाणीवच नव्हती ना. मग आता कळतंय स्तवन कोणाचे करायचे. दशक पहिला स्तवन नाम, समास पहिला मंगलाचरण. आचरण हो, समर्थांनी समासाचं नाव अतिशय उत्तमाचं दिलं आहे. मंगलमय सुरुवात आहे, बरोबर आहे का? हा मांगल्याचा कलश आहे. मंगलाचरण, आचरण उत्तमाचं पाहिजे, वर्तन नाही. वर्तन म्हणजे बिहेवियर, ते वरवरून दाखवतं. आचरण कसं आहे? समर्थांना अभिप्रेत असलेलं आचरण कसं आहे? समर्थ शिकवणीमध्ये अखंड उभा राहणं म्हणजे मंगलाचरण आहे की नाही? तुम्ही आम्ही 2 वेळची उपासना करतो, आठवड्यातलं 1 वेळचं श्रवण करतो आणि त्याच्यावरती दिवसभर आपलं जे आचरण होतं ते उत्तमाचं असतं. एवढी वर्ष बैठकीला बसल्यानंतर जर अजूनही तंबाखू सोडत नसेल तर मंगलाचरणामध्ये आहे का? एवढ्या वर्ष बैठकीमध्ये बसल्यानंतर अजूनही तोंडातून एखादी शिवी निघत असेल तरी आपली वैखरी स्वच्छ झाली का? बघा ना, आत्ताच मार्च महिन्यामध्ये स्वच्छता अभियान झालं. किती मोठ्या स्तरावरती झालं बघा. अगदी विश्वव्यापक असं ते होतं. किती मोठ्या प्रमाणावरती कचरा गोळा झाला. अहो त्या सेवेसाठी तेच उभं राहिले ज्यांच्या अंतरीचा कचरा समर्थांनी साफ केला होता.
अंतरीचा कचरा म्हणजे आतमध्ये असलेला अहंकार, विषय, वासना, कामाने क्रोधाने लिथाडलेला पिछाडलेला होता. सगळा कचरा बाहेर काढला. तीच लोक त्या ठिकाणी उपस्थित होते, तेच श्री सदस्य त्या ठिकाणी उभे होते. आणि जो बैठकीला बसूनही त्या स्वच्छता अभियानाला उपस्थित राहिलेला नसेल, त्याच्या अंतरीचा कचरा अजूनही साफ झालेला नाही, हे पूर्णपणे अधोरेखित होत आहे. बरोबर आहे का? मग ते आचरण बघा ना कसं आहे. आचरण उत्तमच आहे. तुम्ही आम्ही कसे होतो आधी? ह्या भक्ती मार्गाला यायच्या आधी तुम्ही आम्ही कसे होतो बघा. ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला आपले शेजारचे सांगते. बैठकीला यायच्या आधी आळशीतेची साक्षीपीती, आळशीच होतो. पापीतेची प्रस्तावती, पापीच होतो. निंदकतेची वंदू लागती, निंदकच होतो. बद्धची होती मुमुक्ष. मुमुक्ष म्हणजे काय हा शब्दच माहीत नव्हता. मोक्ष म्हणजे काय एक माहीतच नव्हतं. मूर्ख होती अतिदक्ष. दक्ष केलो समर्थांनी. तत्पर केलं तत्पर. अभक्तची पावती मोक्ष. भक्तच नव्हता तो, अभक्त होता. अगदी त्याला मोक्षाला नेऊन ठेवला. हा भक्तिमार्ग इथे आहे. आणि जो अखंड या भक्तिमार्गामध्ये उभा राहतो, समर्थ शिकवणींमध्ये उभा राहतो, तोच खरा कसा आहे? मंगलाचरणामध्ये आहे. समास पहिला मंगलाचरण. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलली जी येथ श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. श्रोते अतिशय उत्तमाचा शब्द आहे. तुम्ही आम्ही श्रोते आहोत हे मान्य केलं. श्रोते पुसती कोण ग्रंथ. मग हे श्रोते आता पुसायला लागलेत. पुसण्यावरतीच एक श्रोते आहे. आणि पुसतायत काय? श्रोत्यांनी काय केलं? 2 प्रश्न विचारले. श्रोते पुसती कोण ग्रंथ. पहिला विचारला ग्रंथ काय. दुसरा विचारलं काय बोलले जी येथ. हे 2 प्रश्न ओके आहेत, नैसर्गिक आहेत. तिसरा प्रश्न काय? श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. मग प्राप्तीच विचारली डायरेक्ट. ग्रंथ कुठला आहे, काय बोललं जाते आणि मिळकत काय आहे, ह्यातनं उत्पत्ती काय, ह्याचा परिणाम काय, प्राप्ती. तुम्हा आम्हाला किती प्रचित्या आल्या, किती प्राप्त्या झाल्या, शब्दात वर्णन करता येणार नाही इतकं समर्थांनी दिलं आहे. आणि ते कुठून दिलं आहे? श्रोते पुसती कोण ग्रंथ, दासबोध. काय बोलली जी येथ, काय आहे? अध्यात्म निरूपण आहे. श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. ह्यासाठी श्रवणाला यावं लागतं, तेव्हा समजते. श्रवणाला आलो, त्याचं मांगल्याचं आचरण ते श्रवण परेमध्ये पोचल्यानंतर ते वर्तन आचरणामध्ये बदललं आणि मग प्राप्ती. मग द्वैतातली प्राप्ती झाली का? द्वैतातली प्राप्ती कमी झाली का? धैर्य वाढलं, सामर्थ्य वाढलं, जाणीव वाढली, सावध झाला. आधी बेसावध होतो, सावध झालो, नेणिवेमध्ये होतो, जाणिवेमध्ये आणलं. ही प्राप्ती नाही का? प्राप्ती ही कायम द्वैतामध्ये आणि मोजमाप म्हणजे 400-500 मिळाले म्हणजे प्राप्ती झाली, दिवस निघलाचा भागलं, असं नाही हो. शाश्वत समर्थांनी जी प्राप्त करून दिलं आहे ना, ते शाश्वत आहे, निरंतर, अखंड आहे. त्याच्यापेक्षा मोठं काही असूच शकत नाही. एवढी मोठी प्राप्ती समर्थांनी करून दिली. त्याच्यापेक्षा मोठं घर कुठलं नसेल. जगातलं सगळ्यात श्रीमंत घर म्हणजे कुठलं? जिथं श्रीमत दासबोध आहे, 2 वेळची उपासना आहे आणि 1 वेळचं आठवड्यातलं श्रवण आहे की नाही? ना ग्रामीण भागामध्ये, अगदी वाडीवरती, वस्तीवरती, खेड्यामध्ये, पाड्यांमध्ये समर्थांनी अधिष्ठान दिलं. आणि अधिष्ठान कुठे आहे? मेखीला आहे हो, मेखीला. आडाला बांधले. घराचे जे पिलर असतात ना जुन्या छपरांचे, त्याला मेक म्हणायचे. आणि त्या मेकीवरती अधिष्ठान आहे. सगळ्यात मोठं श्रीमंत घर ते आहे. ह्याच्यापेक्षा मोठी प्रचिती काय द्यावी, याच्यापेक्षा मोठी प्राप्ती काय द्यावी समर्थांनी. आणि हे केवळ आणि केवळ श्रवण केले आणि प्राप्त झालं. हे श्रवण जेव्हा परेमध्ये उतरलं तेव्हाच काय झालं आहे? परिवर्तन झालं आहे. आणि ते शाश्वत झालं आहे बरं. शाश्वत परिवर्तन झालेलं आहे. म्हणून तर हे शाश्वत परिणाम पाहून तर काय झालं आहे? निंदकतेची वंदू लागती. बरोबर आहे का? आधी जे निंदा करायचे ना, तेच आता वंदू लागलेत भक्तिमार्गाशी. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष. कधी? श्रवणाला बसलो म्हणून. नाहीतर काय होतं?
काहीच नव्हतं. बाकीच्यांमध्ये ना आपल्यामध्ये फरकच नव्हता. समर्थांनी तर दाखवून दिला, तुला बैठकीसाठी निवडलेलं आहे, तू आलेलाच नाही आहेस, तुला बोलावणं धाडलं. समर्थ केव्हा दिसतात, समर्थ केव्हा आपल्याला सापडतात, सद्गुरू केव्हा भेटतात? जेव्हा दास परिपूर्ण तयार होतो ना, समर्थ स्वतः त्याच्याकडे येतात. शोधायची गरज नाही. बघा ना, जसं कमळ फुलतं तर ते भुंग्याला सांगावं लागत नाही, भुंगा आपोआप त्याच्याकडे येतो. अगदी तसंच आहे. एकदा का शिष्य तयार झाला की सद्गुरू स्वतःहून त्याच्याकडे येतात. तसंच आहे. ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्तिमार्ग. सद्गुरूंचा आणि या शिष्यांचा अखंड संवाद म्हणजे श्री समर्थ बैठक. आणि श्री समर्थ बैठक चालते कशावरती? तर ग्रंथानाम दासबोध, श्रीमत दासबोध या ग्रंथावरती चालू आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमत दासबोध. विचारला होता ना श्रोत्यांनी पहिला प्रश्न, श्रोते पुसती कोण ग्रंथ? कोण ग्रंथ? दासबोध ग्रंथ. गुरु शिष्यांचा संवाद. कसा आहे तो दासबोध? संवाद स्वरूपामध्ये. असाच एक ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता, आहे की नाही? श्रीमद भगवद्गीता हा सुद्धा एक संवादरूपी ग्रंथ आहे. येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. आणि मग इथं विशद केला जातो, या दासबोधामध्ये विशद जो केला जातो तो भक्ती मार्ग आहे. ओवी किती आहे? फक्त दुसरी ओवी आहे. आणि तोच संवादरूपी असलेला ग्रंथ जो आहे श्रीमत दासबोध, त्याच्यामध्ये 12व्या क्रमांकाचा अध्याय जो आहे तो भक्तियोग आहे. समर्थांनी दुसऱ्या ओवीमध्ये भक्तिमार्गाला लावलं. श्रीकृष्णाला त्यासाठी 12व्या अध्यायापर्यंत अर्जुनाला न्यावं लागलं. स्थल काल व्यक्ती सापेक्ष सगळं बदलत जातं. अगदी तसंच आहे. ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्तिमार्ग. आणि या ग्रंथाचं नाव श्रीमत दासबोध. आणि या दासबोधामध्ये गुरु शिष्यांचा, सद्गुरूंचा आणि शिष्याचा अखंड संवाद आहे. शिष्याने प्रश्न विचारत जावे. आले श्रोत्याने प्रश्नच विचारला आहे, प्राप्त काय आहे, ग्रंथ कुठला आहे, हे की नाही? काय बोललं जातं आहे? प्रश्नच विचारत आला ना. मग तो संवाद आहे. विचारावं सांगावं, विचारावं सांगावं, विचारावं सांगावं. येथं बोलिला विशद भक्तिमार्ग. आणि इथं विशद केला जातो, एक्सप्लेन. इथं काय केला जातो? डिस्क्राईब. काय केला जातो? भक्तिमार्ग. ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. मग ही भक्ती कुठली आहे? दुसऱ्या ओवीमध्ये समर्थांनी भक्तिमार्ग दाखवला, तिसऱ्या ओवीमध्ये नवविधा भक्ती दाखवली, चौथ्या ओवीमध्ये भक्तियोग दाखवला, 5व्या ओवीमध्ये भक्तीचा निश्चय दाखवला, 8व्या ओवीमध्ये काय दाखवलं? भक्त दाखवला, मुख्य भक्ताचा निश्चय. उत्तम आहे हो, अतिशय उत्तमाचा समास आहे. बघा ना, आता तिसऱ्या ओवीमध्ये आहे नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपणे निरूपिले. नवविधा भक्ती, भक्तीच्या 9 पायऱ्या म्हणजे नवविधा भक्ती. आणि भक्तीच्या 9 पायऱ्यांमधलं पहिलं चरण, पहिली पायरी श्रवण. फक्त श्रवण करायचं आहे. फक्त, पण ते फक्त नसतो. 2.5 तास बैठकीला बसल्यानंतर बघा कसं असतं. अर्धा किलो, पाव किलो, ह्या मांडीवर त्या मांडीवर, वर बघते खाली बघते, चावीबरोबर खेळते, सतरंजीचं दोरं उपसते, आहे का? पहिलीच भक्तीचं पायरी, नवविधा भक्तीपैकी पहिलीच भक्ती आहे श्रवण भक्ती. होतंय का उत्तमाचं श्रवण? आणि जर हे श्रवण मात्राच परेपर्यंत नाही गेली तर शाश्वत परिवर्तन दिसणार आहे का? मग पहिल्याच पायरीवरती आहे, नवविधा भक्तीच्या पहिल्याच पायरीवरती आम्ही आहोत, ते म्हणजे श्रवण. मग समर्थांनी या 9 पायऱ्या दाखवल्या, श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत. आणि मग तेवढ्यावरती नाही थांबवलं, भक्ती आणि ज्ञान. समर्थांना माहिती आहे भक्ती कुठली हो? भक्ती जिथं नाही ती सक्ती, कुठलीच नाही ती सक्ती, तिथे आहे भक्ती. बघा ना, कुठली सक्ती केली समर्थांनी? कुठली सक्ती नाही केली. बैठकीला यायला लागलाय, ठीक आहे, पहिल्यांदा आला, ओके, टिळा नाही लावला, स्मरण नाही लावलं, ओके, काही प्रॉब्लेम नाही, कुठली सक्ती नाही आहे. कुठलं काही फिल्टर लावले 10वीवाले, मागच्या ओळीत बसा, ग्रॅज्युएटवाले
मधल्या ओळीत बसा, पोस्ट ग्रॅज्युएटवाले पहिल्या ओळीत बसा, अशी कुठली काही क्रायटेरिया लावला? काही नाही. कुठली सक्तीच केली नाही ती भक्ती. आणि मग इथं काय आहे, या दासबोधामध्ये भक्तिमार्ग आहे. आणि तो भक्तिमार्ग कशावरती डिपेंड आहे? नवविधा भक्तीवरती. पण नुसती भक्ती नाही हो, नवविधा भक्ती आणि ज्ञान. भक्तीला ज्ञानाची जोड आहे, भक्ती एकटी नाहीच आहे. आणि बघा ना, 5व्या ओवीमध्ये सुद्धा समर्थांनी काय दाखवलं? मुख्य भक्तीचा निश्चय आणि शुद्ध ज्ञानाचा निश्चय. आणि 3ऱ्या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं नवविधा भक्ती आणि ज्ञान. बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. हे नवविधा भक्ती आणि ज्ञान हे सांगितलं जातं. बोलिले वैराग्याचे लक्षण. काय बोलले? वैराग्याचे लक्षण. वैराग्य तुमच्या आमच्याकडे काय होतं? हेकांड वैराग्य. म्हणजे काय, जरा काय झालं की निघालो. आता मी येतच नसतो, परत मी इकडे येत नसतो, बघत सुद्धा नसतो. हेकांड वैराग्य होतं. जेव्हा एखादी आई बाळाला जन्म देत असते तेव्हा प्रसूत वैराग्य असते की नाही? तसं तात्पुरतं स्वरूपातलं ते वैराग्य होतं. समर्थांना अभिप्रेत काय आहे? बोलिले वैराग्याचे लक्षण. मग त्या वैराग्याची लक्षणं जी समर्थांना अभिप्रेत आहेत ती इथं निरूपण दिलेली आहेत. बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. आणि बहुधा अध्यात्म बघा ना, अध्यात्म, अधिआत्मध्ये जे निरूपण दिलं जातं तेच इथे निरोपिले. सांगितलं ना समर्थांनी, दशक 17, समास 5, अजपा निरूपण 21,600. बाहेर नाही, ते द्वैतातले पैसे नाहीत. ते काय होते? श्वास होते. तुम्ही आम्ही तासाला किती श्वास घेतोय, तुम्ही आम्ही दिवसाला किती श्वास घेतो, एवढं करेक्ट कॅल्क्युलेशन समर्थांनी करून दिलं आहे. अध्यात्म निरूपण मग हा आतलं निरूपण आहे हो. बाहेरचं निरूपण देणारे खूप आहेत, बाहेरचं निरूपण कुणीही द्यावं. अध्यात्म निरूपण मात्र समर्थांनी द्यावं. बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. भक्तीचेन योगे देव निश्चय पावती मानव ऐसा हे अभिप्राव ये ग्रंथी. भक्तीच्या योगाने है ना, 2ऱ्या ओवीत भक्तिमार्ग, 3ऱ्या ओवीमध्ये नवविधा भक्ती आणि 4थ्या ओवीमध्ये भक्तीचा योग दाखवला. भक्तीचेन योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. आज भक्तीच्या योगाने काय होतंय? निश्चय पावती मानव. निश्चितपणे माणसाला काय आहे? देवाची प्राप्ती आहे. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. तुमच्या आमच्याकडे एकच पावती होती. कशाची? डीमार्टची पावती, किराणा मालाची पावती, पेट्रोलची पावती, डिझेलची पावती. पावत्याच पावत्या होत्या. पण समर्थांनी इथे जी पावती दाखवली ना, शाश्वत तिकीट आहे, तिकीट. भक्तीचेन योगे देव निश्चय पावती मानव. ती पावती अशी आहे ना, समर्थांनी दिलेली पावती आहे. कुठेही चालते, कुठेही. मग त्याला काही चॅलेंज नाही. भक्तीच्या योगाने देवत्वाची प्राप्ती माणसाला आहे. देव निश्चित पावणार आहे, ती पावती आहे. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथांनी. हाच या ग्रंथाचा मुख्य अभिप्राव आहे. गाभा आहे हो, गाभा. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. मुख्य भक्तीचा निश्चय. भक्ती हो, जिथं कुठलीच नाही सक्ती ती आहे भक्ती. आणि मग भक्ती कुणाची करायची? मुख्याची. मग समर्थांनी फक्त भक्ती नाही दाखवली, भक्तसुद्धा दाखवला. मुख्य भक्तीचा निश्चय, तसा मुख्य भक्ताचा निश्चयसुद्धा दाखवला 8व्या ओवीमध्ये. मुख्य भक्तीचा निश्चय सांगितलं होतं ना 3ऱ्या ओवीमध्ये, नवविधा भक्ती आणि ज्ञान. मग भक्ती कधी एकटी येते का? नाही. मुख्य भक्ती असते आणि शुद्ध ज्ञानाचा निश्चय. अहो सगळीकडे भेसळच आहे. समर्थांनी किती शुद्ध केलं आहे तुम्ही आम्हाला माहिती आहे का? शुद्ध ज्ञानाचा निश्चय, शुद्ध उपदेशाचा निश्चय, शुद्ध स्वरूपाचा निश्चय, सगळं शुद्ध करून टाकलं. या द्वैतामध्ये, कलियुगामध्ये सगळीकडे भेसळेने, सगळीकडे भेसळ. तुपात भेसळ,
तेलात भेसळ, पेट्रोलमध्ये भेसळ, डिझेलमध्ये भेसळ. कुठला पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये भेसळ नाही आणि सगळं शुद्ध आहे? श्री समर्थ बैठक, श्री समर्थांचे उपदेश, श्री समर्थांचं श्रवण, श्री समर्थांनी दिलेलं शुद्ध ज्ञान, शुद्ध उपदेश, शुद्ध स्वरूप, हे सगळं काय आहे? शुद्धच आहे. अस्सल आहे, अस्सल. इथं चॅलेंज नाही, समर्थांना चॅलेंज नाही. शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय. काय झाली होती तुमची आमची स्थिती? काय झाली होती? परिस्थिती ढासळली, मनस्थिती ढासळलेली. आत्मस्थितीचा माहीतच नव्हता. आत्मस्थिती नावाचा प्रकार असतो. बैठकीला आल्यानंतर समर्थांनी आत्मस्थिती उभी केली. आत्मस्थिती म्हणजे काय? आतमध्ये चाललेली जी स्थिती आहे आत्म्याची, खचून पार ढासळून गेलेली, तिथं उभा केला. आत्मस्थिती उभी राहिली, मग परिस्थिती बदलली, मग मनस्थिती बदलली आणि सगळं बदलत गेलो. सांगितलं ना, आल्याला आपण श्रवण केलं. आज वाडी वस्तीवर, खेड्यापाड्यांमध्ये अगदी मेखीला समर्थांचं अधिष्ठान आहे. कशामुळे? कशामुळे? आत्मस्थिती समर्थांनी आधी उभी केली, उत्तमाचं श्रवण उभं केलं, उत्तमाचं आचरण उभं केलं आणि त्याच्यामुळे त्या घराची एवढी श्रीमंती आहे की जगामध्ये ती कुठंच नाही. एवढं श्रीमंत करून टाकलं समर्थांनी. पण ती श्रीमंती कधी आली माहिती आहे का? खचलेला असता, ढासळलेला असता नसती आली हो. समर्थांनी आधी आत्मस्थिती, त्याचा पाया मजबूत केला. आणि मग हे बोललं जातं आहे. तुमचा प्रश्न होता ना, श्रोत्यांनी विचारलंच होतं, काय बोलली जी येत. मग समर्थांनी आता लिस्टच दिली आहे. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिलं असं हेच सांगितलं जातं आहे. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिलं असे. आता समर्थांनी हे सगळं काय काय बोललं आहे हा पार्ट आता घेतलेला. बघा आता पुढं काय सांगितलं. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिलं असे. शुद्ध उपदेश, खूप उपदेश केले लोकांनी, आपल्याला उपदेश केले, आपण लोकांना उपदेश केले. शुद्ध होते का? किती बनाव होता त्याच्यामध्ये, किती दुटप्पीपणा होता. समर्थांनी जे जे उपदेश केले ते शुद्धच होते, निरपेक्ष होते, निर्भेळ होते. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय. माहीतच नव्हतं सायुज्य मुक्ती असते. देवाची ये द्वारी विभाक्षण बरी त्याने मुक्तिचारी साधी गेले, एवढंच माहीत होतं हरिपाठामध्ये. तेने मुक्तिचारी, 4 मुक्त्या एका क्षणात. देवाच्या दारात उभा राहिल्यानंतर एका क्षणात काय होतात? 4 मुक्ती साध्य होतात. कुठल्या? नव्हतं माहिती. मग 3 कशा होत्या? समीपता, सलोकता, सरूपता. आणि 4थी सायुज्यता, शाश्वत मुक्ती. समर्थांनी काय सांगितलं? सायुज्य मुक्तीचा निश्चय, निश्चितपणे भक्तीचेन योगी देव निश्चय पावती मानवा ऐसा आहे ये ग्रंथी. तिथं सांगितलं होतं की नाही, ते जे निश्चय आहेत ना तिथून सुरू झाले बघा. आणि मग हे निश्चय हळूहळू आता आलेले आहेत. विदेह स्थितीचा निश्चय हेही सांगितलं, ते माहीतच नव्हतं. शुद्ध स्वरूपाचा निश्चय तेही माहीत नव्हतं. अलिप्तपणा, लिप्त आणि अलिप्तमधला फरकच कळत नव्हता. समर्थांनी त्याची जाणीव करून दिली. शुद्ध उपदेश दिले, सायुज्य मुक्ती, ह्या 3 मुक्त्या, समीपता, सलोकता, स्वरूपता आणि 4थी आहे सायुज्यता मुक्ती, ह्याचा निश्चय केला. आणि मोक्षप्राप्तीचा निश्चय. आता बघा समर्थांनी हा सुद्धा भेद दिलेला आहे. सायुज्य मुक्ती असते आणि मोक्ष वेगळा असतो. ह्याच्यामधला सुद्धा फरक इथंच बोललेला असे, याच ग्रंथामध्ये बोललेला असे, श्री समर्थ बैठकीत बोलला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चय आहे ना, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोललेला असे. शुद्ध स्वरूप, तुम्ही आम्ही काय बघायचो? रूप, ठेंगणा, बुटका, काळा, गोरा यातच अडकलो होतो तुम्ही आम्ही. समर्थांनी सांगितलं शुद्ध स्वरूप बघायचं. बघा ना, आम्हाला जेव्हा लग्नासाठी आपण वधूवर पाहायला जातो, बघा ना, आता बघा चेहऱ्यावरती तेज आहे, उत्तम बालबैठकीपासून असेल ना, स्वरूप लगेच दिसून येतं, सांगावं लागत नाही.
ते तेज आलं, शुद्ध स्वरूपाचा निश्चय. आतमध्ये असलेलं ते स्वरूप शुद्ध आहे हे सांगायची गरजच नाही पडत. विदेह स्थितीचा निश्चय, हा देह सोडून जायचंच नव्हतं कधी. विदेह स्थिती म्हणजे काय, खूप गैरसमज होते. विदेह, देह गेल्यानंतरची स्थिती म्हणजे विदेह स्थिती. नाही नाही नाही, समर्थांनी 2 स्थिती दाखवल्या, एक आत्मस्थिती आणि एक विदेह स्थिती. कळालं. कुठं? इथं. कधी? श्रवणात बसल्यानंतर. कुठं? समर्थांनी निरूपण दिल्यानंतर कळालं अलिप्तपणाचा निश्चय. आम्ही लिप्त कुठं झालो होतो? समर्थांनी डिटॅच केलं, नको तिथे अटॅच झाला होता. 2.5 तास मोबाईलपासून अलिप्त केलं, टी व्हीपासून अलिप्त केलं, गॉसिप, मागं कुणाच्या तरी कुरघोड्या करणे, ह्यातून अलिप्त केलं आणि बरोबर तिथं लिप्त केलं जिथं लिप्त व्हायला पाहिजे होतं तिथं. फक्त आठवड्यातून 2.5 तास. तरी बी काय म्हणतो माहिती का, 2.5 तास बसायचं. 2.5 तास एवढा असतोय का कुठं? अरे बाबा, पूर्ण आठवड्यामधले 2.5 तास, फक्त 2.5 तास असं आहे ते. ह्या गड्याला एवढी एक्साइटमेंट, 2.5 तास. अरे नाही, फक्त 2.5 तास. अलिप्तपणाचा निश्चय. तिथेही त्रास होतो. देहबुद्धी बसू देत नाही, ही माया बसू देत नाही. तिथंही अलिप्तपणा. बघा ना, झोपच येईल, गुडघाच दुखल, कंबरच दुखल, है ना, दुखणी कमी आहेत का? तरीही उत्तमाचं श्रवण करून घेण्याचं आत्मनिवेदन जर समर्थांकडे असेल, निश्चितपणे काय होतं, अलिप्तपणाचा निश्चय उभा राहतो आणि सगळ्या त्या देहबुद्धीतून, त्या मायेतून अलिप्त होऊन जिथं समर्थांच्या चरणी लिप्त व्हायला पाहिजे तिथं होतं. आणि हे सगळं बोलिले असेल. बघा अजून काय बोललं आहे, मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलले असेल. मुख्य भक्तीचा निश्चय दिला होता की नाही? मग भक्ती करायसाठी भक्त पाहिजे, भक्तसुद्धा मुख्यच पाहिजे. मग त्यासाठी देवही मुख्याचा लागेल ना. म्हणून मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलिला असेल. मग देव आणि भक्त हे जर एकत्र येत असतील तर तिथं काय होतं, जीव शिवाचा निश्चय, प्रकृती पुरुषाचा निश्चय आहे की नाही? एकच आहे हो, एकच आहे. फक्त काय झालं होतं, तो जो जीव आहे ना, त्याला तो चैतन्य स्वरूप असलेला शिव आहे याचं विस्मरण झालं होतं. बाकी काही प्रॉब्लेम नव्हता. अज्ञानाचे पडदे पडले होते, मायेचं आवरण पडलं होतं. म्हणून फक्त आणि फक्त त्या जीवाला ते मायेचं आवरण बाजूला काढून, त्या अज्ञानाचे पडदे बाजूला सारून त्याला सांगायचं की बाबा तूच शिव आहेस, तूच शिव आहेस. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. बघा ना, तोच जीव, तोच शिव आहे. ह्याच्या पलीकडे वेगळं तत्वज्ञान, हेच अद्वैत आहे. आणि ते इथं बोलिलं असेल. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलिलं असेल, अतिशय उत्तम. मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलिला असेल. मुख्य ब्रह्म, नाना मतं. कमी होती का मतं? किती होती मतं? किती? 700 मतं पडली. पुढच्या पार्टीला 850 पडली, 150 मतांना आला. ही मतं नव्हती हो, ही मतं नव्हती इथं काउंट करायची. इथं काय काउंट करायचं होतं? वेगवेगळे मतांतर होती. बैठकीला याच्या आधी आपण बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो, बऱ्याच ठिकाणी. मान्य केलं पाहिजे आपण. बरेच उपास तापास, देवऋषी, मठ, मंदिरं सगळं करून झालं. काय उत्पन्न झालं त्यातून? आपण कोण हा निश्चय कळलंच नाही हो. वरच्या 24 सांगितलं, जीव हाच शिव आहे, शिव हाच जीव. आपण कोण हा निश्चय? आपण कोण? समजतंय आम्हाला काटकोन, त्रिकोण, चौकोन, षटकोन, पण आपण कोण हेच नाही शिकवलं. शाळेत गुरुजींनी सगळं शिकवलं, पण आपण कोण हा निश्चय समर्थांनी शिकवला. कोण आहेत आपले शिक्षक, डॉक्टर, धर्माधिकारी यांनी शिकवलं. आपण कोण हा निश्चय, आपण कोण ही ओळख जर कोणी दिली असेल तर फक्त आणि फक्त डॉक्टर धर्माधिकारी यांनी दिली. मुख्य उपासना लक्षणं, नाना कवित्व लक्षणं, नाना चातुर्य लक्षणं बोलिलीस. मुख्य उपासना
बघा ना, थोडंसं मुख्य आणि उप ह्याच्यामध्ये गल्लत होऊ शकते. उप म्हणजे दुय्यम, है ना. उप म्हणजे शेजारी बसणे, उप आसन. मग हे उप कोणाचं व्हायचं आहे? मुख्याच व्हायचं आहे ना. म्हणून समर्थांनी काय सांगितलं? मुख्य उपासना लक्षण. मुख्याची उपासना करायची, मुख्याचं जवळ उप बनून बसायचं आहे, आसन लावायचं आहे. म्हणून ते मुख्य उपासना लक्षण. नाना कवित्व लक्षण. खूप कवित्व केली हो, खूप असंख्य कवित्व केली. चारोळ्या गेल्या, कविता केल्या. नाना चातुर्य लक्षण. चातुर्य, चतुरपणा तर प्रचंड. बोलिली असे त्याचे सगळे काय सांगितलेत? लक्षणं सांगितलीत. उपासनेची लक्षणं, कवित्वाची लक्षणं, चातुर्याची लक्षणं बोलिली असे. बघा तर पुढं, मायोद्भवाचे लक्षणं, पंचभूतांचे लक्षणं, करता कोण हे लक्षणं बोलिली असे. बघा तर पुढं सांगितलं, मायोद्भवाचे लक्षणं सांगितले समर्थांनी. मायोद्भवाचे लक्षण, पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहे ना. तुम्ही आम्ही त्याचपासून बनलो आहे. हे पंचभौतिक शरीर आहे, हे स्थूल शरीर आहे. त्याची लक्षणं सांगितली. करता कोण हे लक्षणं. करता कोण आहे? करता कोण आहे? समर्थांनी आपल्याला आपण कोण हा निश्चय 9व्या ओवीमध्ये सांगितलं होतं. आपण कोण हा निश्चय इथं बोललं जाते. तसं करता कोण हे लक्षण आहे. या सगळ्याचा करता आहे कोण? 21,000 सासे जपा. एका दिवसामध्ये 21,600 श्वासोश्वास होतात. मग ह्या श्वासोश्वासामध्ये मी श्वास घेतला आणि मी श्वास सोडला. माझ्या मर्जीनं नाही. 21,600 जास्त होत आहे, मी 15,000 करणार. शक्य नाही, कारण तू नाही आहे करता. त्या देहामध्ये येणारा श्वास आणि जाणारा श्वास ह्याच्यामध्ये तुझं कर्तेपणच नाही आहे. तर तू कुठलं कर्तेपण मांडून बसलास? करता कोण हे लक्षणं बोलिले असे, मग कुठला करतायस? आणि त्या कर्त्याची लक्षणं काय ते इथंच समर्थ याच दासबोधामध्ये सांगतात. नाना किंत निवारिले, नाना संशयोच्छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. खूप किंत घेऊन आलो होतो. श्री समर्थ बैठकीला यायच्या आधी काही किंत कमी होते का? संशय भयंकर. बायकोवर संशय, पुरीवर संशय, घरात संशय, बाहेर संशय, नुसता संशय घेत होता. नाना आशंका फेडिल्या, किंतांचं निवारण केले, संशयांचं छेदन केले, आशंका फेडून टाकल्या, नाना प्रश्न सोडवून टाकल्या. कोणी? डॉक्टर धर्माधिकारी यांनी. बघा ना, द्वैतामध्ये आपल्या एखाद्या शारीरिक जर काही आपल्याला इजा झाली, आपण सांगतो पोटात दुखतं आहे, मग आपण त्याच्यावरती कुठली तरी एखादी टेस्ट करूया, है ना. मग कंबर दुखते आहे, एक्सरे काढा, एक्सरेत नाही कळलं MRI करा. पण आपल्याकडे अशा काही आशंका होत्या, अशा काही किंत होते, परंतु होते, संशय होते, प्रश्न होते की ज्याची फक्त आणि फक्त उत्तरं सद्गुरूच देऊ शकत होते, समर्थच देऊ शकत होते. डॉक्टर धर्माधिकारी यांनीच हे सगळं काय केलं? किंतांचं निवारण, संशयांचं छेदन आणि आशंकाला फेडलं. ह्या सगळ्या नाना प्रश्नांची उत्तरं जर कोणी दिली असतील, एक आणि एकच समर्थ आहेत. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्वीचे बोलिले, ते अवघेची अनुवादले, न वचे की कदा. ऐसे बहुधा निरोपिले, या सगळ्यांचं काय आहे? निरूपण इथेच आहे. ग्रंथ गर्भी जे बोलिले, या ग्रंथाच्या गर्भस्थानी म्हणजे ग्रंथाच्या केंद्रस्थानी ग्रंथाचा गाभाच तो आहे. ते अवघेची अनुवादले, न वचे की कदा. बघा मग हा दासबोध कसा आहे? तथापि अवघा दासबोध, तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद ते दशकी बोलला. मग समर्थांनी काय केलं? हा दासबोध कसा केला? दशकांमध्ये फोडला. दशकांमध्ये किती? 20 दशकं केली. जे जे दशकीचा अनुवाद आणि मग एक दशक घेऊन काय केलं? त्या दशकाला अजून समासामध्ये विभागलं आणि काय केलं? त्याची सविस्तर मांडणी केली. किती त्याला सिम्प्लिफिकेशन दिलं बघा. सहज, सुंदर, सुलभ करून दिलेलं आहे. कसं? संपूर्ण दासबोध. त्या संपूर्ण दासबोधामध्ये काय आहे? दशकं आहेत आणि त्या दशकांमध्ये काय आहेत? तर समास आहे.
मग काय केलं? हा दासबोध लिहिण्यासाठी नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रीय संहित, ह्याच्यासाठी नाना ग्रंथांच्या संमती घेतल्या बरं का. उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती, स्वतःची जी प्रचिती आहे ते शास्त्रासहित याच दासबोधामध्ये आहे. नाना समती अन्वये म्हणून मिथ्या म्हणून तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्षात. मग नाना समती अन्वय, नाना ग्रंथांच्या संमती घेतल्या म्हणून याला मिथ्या म्हणता येणार नाही. तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्षात, आणि मग त्यातूनच अनुभव आला आणि तो आता प्रत्यक्ष पहा. बरोबर? एवढ्या सगळ्या ग्रंथांच्या संमती घेतल्या की नाही. उपनिषद आहेत, वेद आहेत, श्रुती आहेत, त्याच्या सात कोण आहे, त्याच्याबरोबर काय आहे, मुख्य आत्मप्रचिती आहे, आणि ती सुद्धा शास्त्राला धरून आहे, शास्त्रीय संहित. मग जर ह्याला आता एवढं सगळं दिलेलं असताना सुद्धा मिथ्या म्हणावं का? म्हणून मिथ्या म्हणता नाही, पण एखादा असतो मिथ्या म्हणणारा. मग समर्थ सांगतात, मत्सरे अशी मिथ्या म्हणती तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती, नाना ग्रंथांच्या संमती वेद भगवत वाक्य. मत्सरे अशी मिथ्या म्हणते. मग ज्याच्याकडे मत्सर आहे, तो ह्याला मिथ्या म्हणतो. तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती, नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य. नाना ग्रंथांच्या संमती कुठले कुठले ग्रंथ आहेत बघा. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ संमतीस बोलली येतं भगवत वाक्यात अर्थ निश्चयस. आणि एवढ्या सगळ्या ग्रंथांमध्ये इत्यादी नाना ग्रंथ संमतीस बोलली येतं. ह्या सगळ्यांची संमती घेऊन भगवत वाक्य यथार्थ निश्चय असे. आणि इथं फक्त आणि फक्त त्याच ग्रंथांना काय केलेलं आहे, भगवत वाक्य यामध्ये घेतलेली आहे. निश्चितपणे भगवत वचनी अविश्वास आहे, ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्या विरहित नसे बोलणे तिचे. अशा भगवत वचनावरती एवढ्या सगळ्या ग्रंथांच्या संमती घेतल्यानंतर जे भगवत वाक्य तयार झाले ते यथार्थ आहे, सार्थ आहे. अशा भगवत वचनावरती जर कोणी अविश्वास करत असेल, ऐसा कोण पतित असे. पतित म्हणले समर्थांनी त्याला. भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे. ते जे बोललं जाते ते भगवत वाक्या विरहित नाही आहे, ते भगवत वाक्याला धरून अनुसरूनच आहे. मग जो भगवत वचनी अविश्वास करतो ना, तो पतित आहे. अजून एक डेफिनेशन आहे पुढं. पूर्ण ग्रंथ पाहिल्या बिन उगाच ठेवी जो दूषण, तू दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. हा पतित झाला. आता बघा, दुरात्मा दुराभिमानी कसा आहे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या बिन, ग्रंथ तर पाहिलंच नाही, आणि तू पाहिला तर पाहिला, वरवरचा पाहिला. पूर्ण ग्रंथ पाहिल्या बिन उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. ग्रंथ न पाहता जो कोणी या ग्रंथाला दूषण ठेवील, त्याच्या एवढा दुरात्मा दुराभिमानी कुणीच नाही, आणि तो केवळ मत्सरच करणार. बघा हा मत्सर कसा आहे बघा. मत्सर आला कुठून? अभिमाने उठे मत्सर ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. अभिमाने उठे मत्सर, अभिमानातून मत्सर उभा राहिला. मत्सरे ये तिरस्कार, मत्सरातून तिरस्कार आला. पुढे क्रोधाचा विकार, आणि त्याच्या पुढं क्रोध आला आणि तो विकार झाला, आणि प्रबळे बळे, आणि तो बळावत गेला. मग तो क्रोध कुठंपर्यंत गेला बघा. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. आणि मग आतमध्ये नासत गेला. आतमध्ये, बाहेरून नाही हो, बाहेरनं चांगलं दिसते, इस्त्रीचे कपडे घालतंय, परफ्यूम मारतंय, छान दिसते, गॉगल घालतंय, घड्याळ घालतंय, सोन्याची अंगठी घालतंय बाहेरनं. ऐसा अंतरी नासला. समर्थांनी सांगितलं आतमध्ये नासलाय. नासवणारे कोण आहेत? ओळख करून दिली. काम क्रोधे खवळला. एवढा खवळला की जो तो अभिमाने उठे मत्सर होता ना, तो अहमभाव इथं आला. तो अहमभाव असा आला ना
की त्याला पलटी करून टाकला. समर्थांनी दाखवलं. अहम भावे पालटला. चांगला चालला होता, पलटी झाला, जाग्यावर पलटी. प्रत्यक्ष दिसे पाहिला आम्ही प्रत्यक्ष. जो असा अंतरी नसलेला आहे, कामक्रोधाने खवळलेला आहे, तो अहंकारी नक्कीच पालटलेला आहे, प्रत्यक्ष दिसे. मग तो कामक्रोधी खवळला आहे ना अंतरी नसल्यामुळे. समर्थांनी परत त्या कामक्रोधाला घेतले. कामक्रोधे लिथाडीला, तो कैसा म्हणावा भला. अमृत सेविताच पावला मृत्यू राहू. मग ज्यांनी कामक्रोधाला लिथाडून टाकलाय, काय झालं? आतमध्ये नसला, कामक्रोधाने खवळला म्हणून. मग त्या कामक्रोधाने त्याला लिथाडला. तो कैसा म्हणावा भला. बघा, बैठकीला येतोय, श्रवण करतोय 2.5 तासाचं, उत्तमाचं श्रवण करतोय. आणि मग इथं कळाले विषय वाईट आहेत. काम क्रोध हे विषय वाईट आहेत, बरोबर. आणि मग काय झालं की त्या विषयाची त्यांनी निंदा केली. खूप निंदा केली. विषय वाईट आहेत, असा आहे विषय, तसे आहेत. आणि नंतर घरी आल्यानंतर परत त्या विषयांच्याच वळचणीला बसला. मग विषयांनी काय केलं, त्याला आधी खवळून सोडलं होतं, आता लाथाडून टाकलं. मग त्या विषयांनी जेव्हा तो वळचणीला बसला का नाही, लिथाडून टाकला, लाथाडला हो त्याला, लाथा बुक्क्यांनी मारला. तो कैसा म्हणावा भला. मग तो भला आहे का? तो भला आहे ज्याला कळतंय की कामक्रोध वाईट आहेत. ह्याचं श्रवण समर्थांनी दिलं, निरूपण समर्थांनी दिलं, शिकवण समर्थांनी दिली. आणि तरीही नंतर द्वैतामध्ये तो काय करतोय, कामक्रोधामध्येच लिप्त होत असेल. तिथून अलिप्त व्हायचं होतं. तिथं जर कामक्रोधामध्ये लिप्त झाला, अडकून पडला, त्यांच्या वळचणीला बसला आणि त्यांनी लिथाडला, तर त्याला भला कसा म्हणायचा? अमृत सेविताचं पावला मृत्यू राव. मग अशाने किती जरी अमृत सेवन करीत राहिला तरी तो अमर होणार नाही, मृत्यूला जाणारच, बरोबर आहे का? आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे उत्तमोत्तम. आता समर्थांनी आवरत घेतलं, आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे उत्तमोत्तम. मग ह्या अभिमान का? अभिमान का? समर्थांनी सांगितलं 26व्या ओवीत की परंतु अभिमान त्यागणे उत्तमोत्तम. कारण 23व्या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं होतं की अभिमाने उठे मत्सर. सुरुवात कुठून झाली? सुरुवात कुठून झाली? अभिमानातून झाली. अभिमाने उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. झालं की नाही? अभिमानातून मत्सर, मत्सरातून तिरस्कार, तिरस्कारातून क्रोध. मग त्या क्रोधाने काय केलं? कामाने आणि क्रोधाने खवळून टाकलं. मग त्या कामाने आणि क्रोधाने लाथाडून टाकलं. हे सगळं झालं कशामुळं? ह्याचा कॅप्टन कोण आहे? अभिमान ना. म्हणून समर्थांनी सांगितलं परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. मग काय करा? अभिमानालाच त्यागून टाका, त्याला आऊट करून टाका. हे सर्वोत्तम आहे. उत्तमोत्तम हा शब्दच उत्तमाचा आहे. आता असो हे बोलणे अधिकारासारखे घ्याने, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. अभिमानच त्यागून टाका हे सर्वोत्तम आहे. बघा, आता मंगलाचरणाचा दुसरा भाग तयार होतो, दुसरा पाठ तयार होतो. मागा श्रोते आक्षेपिले. मागे श्रोत्यांनी आक्षेप घेतला होता. मग मागे म्हणजे कधी हो? पहिल्या ओवीत समर्थांनी काय केलं होतं? श्रोत्यांनी काय केलं होतं? आक्षेप घेतला होता आहे ना. पहिल्या ओवीत काय विचारलं होतं? श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेथ, श्रवणे केलेने प्राप्त काय आहे. मग आता आपण आलो 27व्या ओवीमध्ये. समर्थ म्हणले मागा श्रोते आक्षेपिले. मागे जेव्हा काही श्रोत्यांनी आक्षेप घेतला होता की या ग्रंथामध्ये काय बोललं जातं, ते सकळही निरोपिले संकलित मार्गे. आणि मग ते सगळं काय केलं आहे? संकलित म्हणजे इंटिग्रेटिव्ह पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला सांगून दिलं, निरूपण करून दिलेलं आहे की या ग्रंथामध्ये काय बोललं जातं. आणि मग आता समर्थ सांगतात 28व्या ओवीमध्ये, आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मुळ एकसरा. आणि मग इथून दुसरा पार्ट सुरू होतो. तो म्हणजे कसा? की काय श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. समर्थ तेही सांगतात की श्रवण केल्यानं काय काय प्राप्त आहे ते इथून पुढं सांगेन. कुठून? बघा, आता श्रवण केले याचे फळ. मग श्रवण कधी करायचं? श्रवण करायचं आहे कधी? आत्ता. माऊली काय म्हणतात? आता विश्वात्मके देवी, आत्ताच द्या.
मग श्रवण कधी करायचं आहे? उत्तमाचं श्रवण आहे, आत्ताच करायचं. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. भविष्यकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. तत्काळ, तत्क्षणी, याच वेळ, इथंच तुटे संशयाचे मूळ एकसरा. नाही हो, तुटे संशयाचे मूळ. हितच श्रवणाला बसलं, श्रवण केलं, क्रियेमध्ये पालट झाला. कुणाचा पालट केला समर्थांनी? कुणाचा पालट केला? जो पलटला होता ना, समर्थांनी दाखवलं ना, ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला. त्याला काय केलं? श्रवणाला बसवलं. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. तो जो पलटीहून पडला होता ना, सरळ करून टाकला. क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. बघा पुढं, मार्ग सापडे सुगम. ठीक आहे नाही? मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. मार्ग कसा आहे? सुगम आहे, सुगम, सहज आहे. न लगे साधन दुर्गम. समर्थांनी सांगितलं ना की फक्त आणि फक्त 21,600 श्वासांवरती जरी लक्ष केंद्रित केलं तर त्याच्या एवढी सुगम, सहज, सुंदर कुठलीही साधना नाही. न लगे साधन दुर्गम, कुठल्याही दुर्गम ठिकाणी जायचं नाही. कड्यामध्ये जायचं नाही, कपऱ्यांमध्ये जायचं नाही. दुर्गम म्हणजे कुठं? अवघड स्थानी, कुठेही नाही. इथंच काय आहे? सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. केला होता ना सायुज्य मुक्तीचा निश्चय, केला होता की नाही? मग त्याच सायुज्य मुक्तीचं वर्म ठाई पडे, प्रत्येक ठिकाणी मिळेल. मार्ग सापडे सुगम, हाच सुगम मार्गाने गेल्यानंतर सायुज्य मुक्ती निश्चितपणे मिळणार आहे. अजून काय म्हणायला? नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. नासे अज्ञान दुःख भ्रांती. आधी कशाने नासला होता? ऐसा अंतरी नासला. कशामुळे नासला होता? अंतरी अज्ञान होतं, दुःख होती, भ्रांती होती, म्हणून. मग ते काय केलं? नासे अज्ञान दुःख भ्रांती. समर्थांचं ब्रीदवाक्यच आहे, अज्ञान मूल हरणम, नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. शीघ्र. समर्थांनी दाखवलं. आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, लगेच. रेल्वेचं तिकीट तत्काळमध्ये बुकिंग, तसं क्रिया पालटे तत्काळ. आणि दुसरं काय? शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. क्रियेमध्ये पालट कसा आहे? तत्काळ आहे. आणि ज्ञानाची प्राप्ती कशी आहे? शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. बरोबर आहे का? योगी यांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथायोग्य, विवेके संहित. योगी यांचे परमभाग्य. समर्थांनी दाखवलं होतं ना, भक्तियोग, भक्तिचेन योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. आहे की नाही? मग ते भक्तीच्या योगामध्ये जो आता योगी उभा झालेला आहे की नाही? श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज, योगी यांचे परमभाग्य. अंगी बाणे ते वैराग्य, आहे की नाही? अंगी बाणे ते वैराग्य. मग त्या योग्यांकडे असलेलं वैराग्य, छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेले गड, कोट, किल्ले किती होते? शेकड्यांनी होते. एकाही गडाला स्वतःचं नाव नाही. हे वैराग्य आहे. योगी यांचे परमभाग्य आहे ते योग्याचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही आहोत. उत्तमाचं श्रवण करतो आहे. अंगी बाणे ते वैराग्य. वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण कोण असेल? स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कसं असं वैराग्य? चातुर्य कळे यथा योग्य, विवेके सहित. चातुर्य गनिमी कावा, कसं केलं हे स्वराज्य व्हावे श्रींची इच्छा. करता कोण हे लक्षणं त्यांना कळलं होतं. करता कोण आहे? चातुर्य होतं त्यांच्याकडे. कित्येक मोहिमा त्यांनी फक्त चातुर्याच्या जोरावरती काय केलेले आहेत? सक्सेसफुल केलेले आहेत. त्यांनी सहज केलं आहे. बघा ना, त्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी कुठली चाल वापरायची, याचं चातुर्य, कसा मावळा उचलायचा, कशी स्ट्रॅटेजी आखायची,
ती मोहीम कुठल्या वेळेला करायची, कुठल्या ऋतूमध्ये करायची, उत्तमाचं ज्ञान त्यांना होतं, चातुर्य त्यांच्याकडे होते. चातुर्य कळे यथा योग्य विवेके सहित. विवेक म्हणून त्यांना आपण जाणता राजा म्हणतो. ही ओवीच छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लिहिली असं वाटतं. योगी यांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथा योग्य विवेके संहित. बरोबर. भ्रांत अवगुणी अवलक्षण. भ्रांत अवगुणी अवलक्षण 3 वेगवेगळे आहेत, एकच नाही. भ्रांत भरकटलेला, अवगुणी सद्गुणांच्या विरुद्ध, अवलक्षण लक्षणच नीट नव्हती त्याची, त्याची होती सुलक्षणं. या तिघांना काय केलं, सुलक्षण करून टाकलं. धूर्त तर्किक विचक्षण, परत हे तिघं वेगवेगळे आहेत. समयो जाणती बरं का, वेळ काढायला लागली त्यांना. आळसीतेची साक्षीपी होती, आळशी होती, काहीच करत नव्हते. आता धडपड करतायत, काहीतरी करू, उत्तमाच्या मार्गाला लागू, सदमार्गाला लागू. आधी काहीच नाही, जसं होईल तसं होईल म्हणणारी मंडळी लई होती आपल्याकडे. काय करायचं, आळशीतेची साक्षीपी होती, पापीतेची प्रस्तावती. आणि जे पापी होते त्यांची आज प्रस्तावना होती आहे. पुस्तकाला प्रस्तावना कधी असते, सुरुवातीला प्रस्तावना लिहिणारा कोण असतो, त्या लेखकापेक्षा वरचा असतो, तो प्रस्तावना देतो. पापीतेची प्रस्तावती, निंदकतेची वंदू लागती. निंदा करत होती आधी, त्यातला आता वंदन करू लागलेत. वंदन भक्तिमार्गाचे. आणि सगळं कधी, भक्तिमार्गाला आल्यानंतर. नवविधा भक्ती समर्थांनी दाखवला ना. मुख्य भक्तीचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, भक्तीचा योग दाखवला, भक्तीचा मार्ग दाखवला. आणि मग तेच आहे, भक्ती मार्गावरती आल्यानंतर आळशी होता, साक्षीपी झाला, पापी होता, प्रस्तावित झाला, निंदक होता, बंधू लागलेत त्याला. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होता, त्याला अतिदक्ष केला. अभक्त होता, भक्तीच करत नव्हता. बघा ना, आपल्याकडे द्वैतामध्ये मुलगा काय करतो, आईला म्हणतो, आई मी तुला मंदिरात घेऊन जाईन, पण मी काय मंदिरात येणार नाही, मी गाडीतच बसणार, तुझं तू काय करायचं ते कर. हा होता, अशीच भूमिका होती. आजही असेल द्वैतात. मंदिराला बाहेरूनच पाया पडायचं. मग ती आई जाते, आई तिथं नैवेद्य ठेवते, आई भक्तिभावाने तिथं नामस्मरण करते, आई भक्तिभावाने तिथे थोडा वेळ बसते, शांतचित्त करते, येते. हा मात्र तसाच इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप ह्याच्यामध्येच रमलेला असतो. बरोबर का. आणि मग तो अभक्त होता, अगदी त्यालासुद्धा मोक्षाला नेण्याची ताकद समर्थांनी या भक्तिमार्गामध्ये निर्माण केली आहे. हा बैठकीमध्ये मूर्खाला मुमुक्ष, अभक्ताला मोक्ष प्राप्त करून देण्याची. बघा ना, नाना दोष ते नासती, किती म्हणून दोष होते, समर्थांनी काही दोष न पाहता आहे असं ॲक्सेप्ट केलं. स्वीकार, समर्थांनी आम्हाला स्वीकारलं आहे. जगात कोणीच आम्हाला स्वीकारलं नसतं. ही जरा अवगुणं कळली असती ना आपली, कोणीसुद्धा स्वीकारलं नसतं. समर्थांनी स्वीकारलं आहे. जगातलं एकमेव व्यासपीठ आहे की ज्यांनी आपल्याला जसं आहे तसं स्वीकारलं. नाना दोष ते नासती. आणि मग जे काही दोष होते, अवगुण होते, सगळं ॲक्सेप्ट केलं आणि ते सगळं काढून टाकलं. पतिततेची पावन होती. पाहिलं ना आपण तो पतित कसा होता, पतित कसा होता बघा बरं. जो भगवत वचनावरती विश्वास ठेवत नव्हता, भगवत वचनी अविश्वास आहे, ऐसा कोण पतित असे. समर्थांनी काय केलं, त्याला पतिताला सुद्धा काय केलेलं आहे, पावन करून टाकलं. पतिततेची पावन होती. प्राणी पावे उत्तम गती, सद्गतीलाच नेलं आहे समर्थांनी, सद्गतीलाच नेलं आहे. श्रवण मात्रे, फक्त श्रवणाच्या मात्रेने. पण ती श्रवणाची मात्रा जर परेपर्यंत पोचून शाश्वत परिणाम होत असेल, शाश्वत बदल होत असतील तरच हे सगळं दिसून येणार आहे, अन्यथा नाही. नाना धोके देहबुद्धीचे, देहबुद्धीने प्रचंड धोके दिले. नाना किंत संदेहाचे, नाना किंतच होते हो, किंत, परंतु संदेह, नाना उद्वेग संसाराचे, संसारात काही कमी उद्वेग होते, उपद्व्याप एवढे करून ठेवले होते या संसारामध्ये. आणि हे सगळ्याची निवृत्ती कुठं होते, नासती श्रवणे. श्रवणाला बसलं की सगळं निघून जातं आहे. देहबुद्धीचे धोके
संदेहाचे किंत, संसाराचे उद्वेग, नासती श्रवणे, ऐसी याचे फलश्रुती. काय आहे ही फलश्रुती? श्रवणाला बसल्यानंतर समर्थ अजून पहिल्या ओवीमध्ये असलेले घटकच एक्सप्लेन करताय, डिफरन्शिएट करून सांगितलं. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती. आणि मग ही सगळी फलश्रुती आहे. नित्य नूतन बैठकीला आला, बसला 2.5 तास, तर ही फलश्रुती आहे. श्रवणे चुके अधोगती, आणि श्रवण चुकलं अधोगती आहे. मग काय सांगितलं होतं समर्थांनी? नाना दोषते नासती, पापी तेची पावन, पतिततेची पावन होती. आणि काय सांगितलं होतं? प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे. मग श्रवणाच्या मात्रेने उत्तम गतीला जाणारा देह श्रवणे चुके अधोगती, श्रवणाला आलाच नाही तर अधोगती निश्चित आहे. मनास होय विश्रांती समाधान. आणि मग याच मनाला विश्रांती होते, समाधान प्राप्त होतं. सिलेंडर मिळत नाही, रांगेत उभा राहावं लागतंय. काय उद्वेग आहे संसाराचा, काय झालंय त्या इराणमध्ये, काय झालंय त्या इस्रायलमध्ये, आणि हिथं आमच्या चुली पेटत त्या गॅस नाही, सरपान आणावं लागतंय. टेन्शनच नाही, मनास होय विश्रांती समाधान. निवांत आहे आमच्याकडचा आमचा दास, मनास होय विश्रांती समाधान. कधी? बैठकीला आला, चिंता गेल्या निघून. बरोबर आहे का? सगळे नाना धोके देवबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. अगदी मनाला विश्रांती आणि समाधानसुद्धा कोणी दिलं आहे? ह्याच श्रवणानं दिलं आहे. दिले की नाही? जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा, तयास तेची प्राप्त. ज्याचा जसा भावार्थ सत्वगुणातून जर श्रवण केलं तर उत्तमच आहे सत्वगुण, रजोगुणातून श्रवण केलं तर तसा लाभ आहे, आणि अगदी तमोगुणातून केला तर तसा लाभ आहे. मत्सर धरी जो पुसा, आणि एखाद्याने अजून मत्सर जर धरले असेल, तयास तेची प्राप्त. मग आता हेच तुमच्यावर डिपेंड आहे, घ्यायचं काय, भावार्थ कसा ठेवायचा, या आजही विवेकाचाच भाग आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.